त्यांनी मिळून केलं ना? आज इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि आपलं श्री ज्ञानेश्वर विद्या निकेतन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सेंद्रिय शेती, सेंद्रिय खत आणि परसबाग याचे आयोजन केलेलं आहे। हा प्रोजेक्ट आपण सादर केलेला आहे। मॅडम, काही दिवसापूर्वी म्हणजे 2 महिन्यापूर्वी मी इथं आले आणि मुलांना विचारलं की मुलांनो, तुम्ही सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय खत हा प्रोजेक्ट कराल का? तर मुलं म्हटली हो, आम्ही करायला तयार आहे। आणि ह्या मुलांचं एक कौतुक सांगावंसं वाटतं की ही मुलं रोजसुद्धा शेतामध्ये काम करतात। असं नाही आहे की घरून मम्मीने डबा दिला, खेळा आणि नंतर मग शाळेत या, पाट्या टाका, असं नाही आहे। त्यांना वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा घरची सगळी कामं करावी लागतात आणि त्यांनी हे स्वतः प्रोजेक्ट केलेला आहे। त्यामुळे मार्गदर्शन करणारा हा छोटा होतो आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करणारा हा कितीतरी पटीने मोठा होतो। म्हणून ह्या माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं आणि सर्व आमच्या शिक्षकांचं, मुख्याध्यापकांचं मी मनापासून पहिल्यांदा आभार मानेन, कारण त्यांच्यामुळे हा प्रोजेक्ट पुढे आला। मुलांच्यातले जे कलागुण आहेत त्यांना वाव मिळाला। आता मला हे शाळेबद्दल थोडंसं सांगायचं आहे। आदरणीय सहकार महर्षी माऊलीभाऊ दाभाडे यांनी ही शाळेची स्थापना करताना गोरगरिबांची मुलं, कातकऱ्यांची मुलं यांना शिक्षण घेता यावं, त्यांनी पुढे यावं म्हणून या शाळेची स्थापना केली। आणि त्यातून ते नेहमी मला सांगतात की ह्या शाळेच्या विकासापाठीमागं जर कुणाचा खरा हात असेल तर तो इथल्या सर्व शिक्षकांचा आहे। कारण ही मुलं 2-2, 2.5 किलोमीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर अशा अंतरावरून चालत येतात, पायी येतात। आणि बऱ्याचदा जेव्हा या मुलं येत नाहीत, म्हणजे घरात कामं असतात, शेतात कामं असतात, त्यावेळेस इथले शिक्षक घरी जातात, आई वडिलांना समजवतात की शिक्षण महत्त्वाचं आहे, मुलांना शाळेत पाठवून द्या। आणि हे शिक्षक घेऊन येतात मुलांना। ही सोपी गोष्ट नाही आहे। आणि ह्या साईडला 4-4 महिने पाऊस चालू असतो आणि पावसामध्ये सुद्धा अविरतपणे ज्ञानदानाचं काम करणं ही सोपी गोष्ट नाहीये। 8 तास काम करायचं, वेळ भरायची आणि जायचं, असं पाट्या टाकण्याचं काम इथले शिक्षक करत नाहीत। इथले शिक्षक अतिशय मनापासून हे काम करत असतात। त्यामुळे ह्या शिक्षकांचं सर्वात प्रथम खूप खूप आभार आणि कौतुक। आता आपण आपल्या प्रोजेक्टकडे वळूया। सेंद्रिय शेती म्हणजे काय? तर सेंद्रिय शेती म्हणजे सहइंद्रिय, म्हणजे इंद्रिय असणाऱ्या गोष्टी। आता सजीवांचे इंद्रिय म्हणजे 2 गट पडतात सजीवांमध्ये, एक वनस्पती आणि एक प्राणी। वनस्पतीला पण जीव असतो ना? मग तीही सजीव झाली। वनस्पती आणि प्राणी असे 2 गट पडतात। तर वनस्पतीचे सहइंद्रिय म्हणजे पानं, फुलं, झाडं, फांद्या ही सगळे, आणि प्राण्यांची विष्ठा, मल, मूत्र ह्या सगळ्यांचे एकत्रीकरण करणं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर रासायन विरहित शेती म्हणजे सेंद्रिय शेती। तर आज मुलांनी पहिला प्रोजेक्ट काय केलाय तर सेंद्रिय खत बनवण्याचं। खत बनवताना मुलांनी शेण सुकवून घेतलं। त्याच्या पाठीमागचं कारण असं, जर शेण ओलं असेल आणि ते जर वनस्पतींना दिलं तर वनस्पतींना ते हानिकारक असतं। म्हणजे इतके बारकावे मुलांनी पाहिलेले आहेत बरं का मॅडम। त्यांनी ते शेणखत सुकवून घेतलं आणि मग पाला पाचोळा, त्यांच्या डब्यांमधले जे जेवण वगैरे काय राहिलेलं आहे ते सगळं सुकवून ते खत बनवलेलं आहे। दुसरा प्रोजेक्ट त्यांनी घेतला मिश्र पिकांचा। मिश्र पिकं आज आपण पाहतोय मावळातच काय तर संपूर्ण महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा भारतात म्हणेल की हळूहळू शेतीचं प्रमाण कमी होत चाललंय, जागा कमी होत चालली आहे। पूर्वी 10-10 एकर, 15-15 एकर अशी शेती असायची, पण आता शेतीचं प्रमाण कमी झाल्यामुळे शेती क्षेत्र हे थोडंसं झालंय। मग अशा वेळेस मिश्र पिकांचा फायदा होतो। मिश्र पिकं म्हणजे काय तर वांगी, मिरची, टोमॅटो हे सगळं एकत्र केलं, बरोबर ना पोरांनो? आणि आंतरपिकं त्यामध्ये आपण पाहतो की जर मुख्य पीक म्हणजे ऊस, समजा ऊस घेतला तर ऊसाला मोठं व्हायला वेळ लागतो, वाढायला वेळ लागतो। मग अशा वेळेस काय करतात, त्यामध्ये हरभरा लावतात, वांगी, मिरची लावतात। तसंच अलीकडं शेवग्याची शेती सुद्धा खूप प्रमाणात केली जाते, कारण शेवगा मला वाटतं
पाठीमागं 200 रुपये किलोनी चालू होता. त्यामुळे हल्ली शेवग्याची शेती सुद्धा खूप प्रमाणात केली जाते. मग ते शेवग्याच्या शेतीमध्ये काय करतात, आंतरपिकं कोणती घेतात, त्यामध्ये सुद्धा वांगी, मिरच्या, पालक असे सर्व घेतले जातात. पालकाला उष्णता कमी, ऊन कमी लागतं, मग ते शेवग्याच्या सावलीमध्ये पालक अतिशय उत्तम येतो. ही झाली आंतरपिकं. ह्याचा फायदा काय होतो, मुलांनी तुम्हाला सांगितलंच असेल तिथं ज्यावेळेस प्रोजेक्ट पाहिला असेल, मी परत एकदा सांगते. मिश्र पिकाचा, आंतरपिकाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जागा कमी लागते. कमी जागेमध्ये पाणी, खतं ह्याची बचत होते, वेळेची बचत होते आणि उत्पादन मात्र डबलनी भेटतं आपल्याला. म्हणजे ऊस मोठं होईपर्यंत हरभऱ्याचं भेटतं, वांगी, मिरच्या तेही भेटतात, आपल्याला काही घरगुती भाजीपाला करायचा असेल तोही भेटतो. म्हणजे आपल्याला उत्पादन डबल भेटतं मिश्र पिकं आंतरपिकामध्ये. आता आपण पाहूयात की दुसरं, मला वाटतं तुम्ही सलाईनचं पण प्रोजेक्ट केले, बरोबर ना. ठिबक सिंचन. ठिबक सिंचनच्या बाबतीत काय होतं, आपल्या मावळात भरपूर पाऊस आहे, पण असा पाऊस सगळीकडेच आहे असं नाही आहे. अनेक ठिकाणी दुष्काळ आहे. आता माझं माहेर ज्या गावचं आहे तिकडं वर्ष पाऊस पडत नाही. ह्या वर्षी पडला तर पुढच्या वर्षी पडेल याची गॅरंटी नसते. मग अशा वेळेस जर ठिबक सिंचन केलं तर पाण्याची बचत होते आणि झाडाला जे पाणी लागणार आहे, म्हणजे जितक्या पाण्याची गरज आहे तितकंच पाणी घेतलं जातं. मग अशा वेळेस ठिबक सिंचनचा फार छान वापर होतो. आणि त्याचं उत्तम उदाहरण जर द्यायचं असेल तर इस्रायलची शेती तुम्ही मोठी झाल्यानंतर वाचालच, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. आणि त्यानंतर सलाईनचं प्रोजेक्ट, म्हणजे आपण बेडेकर ताईला सांगते, कारण त्यांचं बऱ्याचदा पुणे, तळेगाव असं होतं. मग